आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार1 न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। सध्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारनं गेल्या अधिवेशनामध्ये निर्णय घेतलेला होता की 33% महिलांना आरक्षण द्यायचं आहे आणि त्या आरक्षणानुसार होणारी निवडणूक ही 29 साली होणारी निवडणूक ही महिला आरक्षणानुसार निवडणूक घ्यायची आहे। आपल्या 542 लोकसभा मतदारसंघामध्ये 33% आरक्षण देत असताना ज्या जागा द्यायच्या आहेत त्यावर सर्वपक्षीय चर्चा सुरू होती। आता मतदारसंघाची पुनर्रचना करत असताना डिलिमिटेशन ऍक्ट हा एक तयार केला जातो आणि कायदा तयार केला जातो। त्या कायद्यानुसार डिलिमिटेशन केलं जातं, डिलिमिटेशन कमिशन नेमलं जातं। त्या डिलिमिटेशन कमिशनचे 3 सदस्य असतील, त्याच्या 3 सदस्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज असे उच्च दर्जाचे अधिकारी यांचा समावेश केला जातो आणि त्याच्या आधारानं ते सर्व देशाचा दौरा करून सगळ्या देशाची माहिती घेऊन डिलिमिटेशन करत असतात। आता या डिलिमिटेशन कमिशनला लगतपूर्व जनगणनेची लोकसंख्या ही गृहीत धरली जाते। आता 2011 साली आपली जनगणना झाली, त्यानंतर 2021 साली जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु 2020 पासून आपल्याकडे कोविड आला, त्यामुळे 21 ची जनगणना झाली नाही। दरम्यानच्या काळात काय कारणाने ती जनगणना हळूहळू पुढे जात गेली। आता नव्यानं आजच बातमी आहे की जनगणना नव्यानं होणार आहे, परंतु त्या जनगणनेची आकडेवारी येऊन ती आकडेवारी अंतिम होणे ह्याला साधारण 27 साल उजाडणार आहे आणि 2 वर्षात हा जनगणनेची आकडेवारी येणार नाही आणि त्यामुळं तिची पुनर्रचना करणं त्या नवीन लोकसंख्येच्या आधारानं शक्य होत नाही। ह्या सगळ्याचा कारभार हा गृह खात्याच्या वतीनं हाताळला जातो। गृहमंत्री अमित शहानी सर्वपक्षीय बैठक घेतल्या। यामध्ये नवीन जनगणनेप्रमाणे जर झालं तर साधारण आताची जी लोकसंख्या वाढ आहे ती गृहीत धरली तर उत्तर भारतात मतदारसंघ जास्त होत होते आणि दक्षिण भारतातल्या मतदारसंघाची संख्या कमी होत होती। त्यामुळे तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पांडिचेरी ही जी दक्षिणेकडली राज्य होती त्या राज्यांनी त्या विषयाला हरकत घेतलेली होती आणि त्यांची मागणी अशी होती की आमच्या ज्या लोकसभेच्या आता ज्या जागा आहेत त्या जागा तुम्ही कायम ठेवा। म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या 48, तामिळनाडूच्या 39, कर्नाटकच्या 28, केरळच्या 21, आंध्र प्रदेशच्या आंध्र आणि तेलंगणा मिळून 42 अशा ह्या जागा आहेत त्या कायम ठेवा। केंद्र सरकारनं ती मागणी तत्वता मान्य केली, त्यामुळे जागा त्या तितक्या कायम होतील अशा पद्धतीने ती मान्यता दिली। आता मग 33% महिला आरक्षण देत असताना ते कशा पद्धतीने दिलं जायचं याबद्दल बरीच चर्चा झाली आणि त्या सगळ्या चर्चेचा मध्यंतर असा झाला की आता आहे त्या जागेच्या 1.5 जागा करूया, म्हणजे 1/3 बरोबर त्यामध्ये ऍड होतंय आणि 33% जी नवीन जागा होणार आहे त्या महिलांच्या आरक्षणामध्ये आपण समाविष्ट करूया अशा पद्धतीची झालं। त्याप्रमाणेच सरकारनं आता जे नवीन संसद भवन बांधले त्यामध्ये जवळ 800-850 खासदारांची संख्या बसेल अशा पद्धतीचं नवीन संसद भवन बांधलेलं आहे। म्हणून आता ही पुनर्रचना होत असताना महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत, त्या 48च्या 72 लोकसभेच्या जागा होतील आणि 288च्या 432 विधानसभा मतदारसंघ होऊ शकतील अशा पद्धतीचं विचार केंद्र सरकारचा आहे। केंद्र सरकारनं त्या पद्धतीनं विरोधी पक्षाशी चर्चा केलेली आहे। विरोधी पक्षातल्या बऱ्याच सदस्यांनी किंवा पक्षांनी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे आणि आता 16 तारखेला
लोकसभेसमोर डिलिमिटेशन ऍक्ट 2026 हा चर्चेसाठी येणार आहे आणि तो 1-2 दिवसात चर्चा होऊन त्याला मान्यता मिळेल अशी परिस्थिती आहे. आणि ती झाल्यानंतर त्याच्या आधारानं डिलिमिटेशन कमिशन नेमलं जाईल. त्या डिलिमिटेशन कमिशनच्या माध्यमातून मतदारसंघाची पुनर्रचनेचं काम सुरू होईल. आता नवीन जनगणनेची लोकसंख्या उपलब्ध नसल्यामुळं याच्यासाठी जगतपूर्व म्हणजे 2011च्या जनगणनेचीच लोकसंख्या वापरली जाणार आहे. आता पहिल्यांदा लोकसभेसाठी राज्य युनिट असतं, त्यामुळे एका राज्यातले कोणत्याही जिल्ह्यातले कोणताही मतदारसंघ दुसऱ्या मतदारसंघात जिल्ह्यात घातला जाऊ शकतो. हा राज्य युनिट असतं. तसं विधानसभेसाठी ही जिल्हा युनिट असतं. म्हणजे एका जिल्ह्यातले गावं एकाच जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट झाली पाहिजे, ती दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकत नाही. त्यामुळे आपला सांगली जिल्हा आता जो अस्तित्वात आहे त्या सांगली जिल्ह्यामध्ये सध्या 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. तिचे 1.5 12 विधानसभा मतदारसंघ होते. आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या 28,22,243 ही 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या. आता त्याला 12 जर भागलं तर साधारण 2,35,000 आणि त्याच्यामध्ये एक सूत्र असते की प्लस मायनस 10 म्हणजे साधारण 10% कमी 10% जास्त इथपर्यंत मान्य सूत्र झालेलं आहे. त्यामुळे 2015 साधारपासून 2045 पर्यंत लोकसंख्येचे मतदारांचे नव्हे लोकसंख्येचे मतदारसंघ केले जातील अशा पद्धतीचं साधारण आपलं चित्र दिसते. आता आपल्या जिल्ह्याची रचना विचारात केली मी आता सर्वांना आपल्याला वर्षपूर्वी नकाशा टाकलेला आहे. तर आपला जिल्हा असा पूर्व पश्चिम लागलेला जिल्हा आहे आणि त्यामध्ये शिराळा हा पश्चिमेला आहे. आणि शिराळ्यापासून जर आपली मतदारसंघाची रचना जर करायची म्हटलं तर शिराळ्याची लोकसंख्या साधारण 1,62,921 एवढी शिराळ्याची लोकसंख्या आहे. आता मग शिराळा मतदारसंघ जर करायचा झाला तर त्याला साधारण 73,000 लोकसंख्या ही वाळवा तालुक्यातली द्यायला लागली. वाळवा तालुक्याची लोकसंख्या ही 4,56,000 आहे. 4,56,000 73,000 गेल्यानंतर जी राहते त्यातनं एक 2,35,000चा स्वतंत्र वाळवा मतदारसंघ सुद्धा एक होईल. म्हणजे एक शिराळा अधिक वाळव्यातले 73,000 दुसरा वाळवा 2,35,000 मतदारसंघाचा. एवढं जरी झालं तरी साधारण 1,38,000 लोकसंख्या ही वाळवा तालुक्यातली शिल्लक राहते. मिरज तालुका म्हणजे सांगली मिरज कुपवाड आणि मिरज ग्रामीण सगळा हा मिरज जो तालुका आहे त्याची लोकसंख्या 8,54,581 होती. आता त्याचे 2,35,000च्या हिशेबाने जर 3 मतदारसंघ जर करायचे झाले तर 7,05,000 मध्ये 3 मतदारसंघ होऊ शकते आणि त्यांच्याकडे सुद्धा 1,48,000 एवढी लोकसंख्या शिल्लक राहते. आता पूर्वी जसं एक नांद्रे कसबेडिग्रज ही जी गावं वाळव्याला होती तसंच हा पश्चिम बाजू आणि वाळव्याची उर्वरित गावं त्या दोन्हीचा एक मतदारसंघ केला जाऊ शकतो. म्हणजे शिराळा वाळवा मिरज हा तिसरा मतदारसंघ होईल. सांगली मिरज कुपवाड शहराचे 3 मतदारसंघ होऊ शकतील. म्हणजे एक सांगली होईल म्हणा एक मिरज होईल मिरज ग्रामीण कुपवाड वगैरे घेऊन असं जसं प्रादेशिक सरहद्दीनुसार अशा पद्धतीचा रचना करून म्हणजे 3 6 मतदारसंघ होतील. आपल्या तालुक्याच्या पूर्व बाजूला जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जत तालुका आहे. जत तालुक्याची लोकसंख्या 3,28,000 आहे. 2,35,000 जर आपण गृहीत धरायचं झालं तर तिथं साधारण 1,00,000 लोकसंख्या जास्त शिल्लक राहते जत तालुक्यात. म्हणजे एक मतदारसंघ तालुक्यात होऊन शिल्लक राहते. त्यांना प्रादेशिक संलग्नतेमध्ये फक्त आपला कवठेमहांकाळ तालुका आहे आणि कवठेमहांकाळची लोकसंख्या ही 1,52,000 आहे. 1,52,000 अधिक 1,00,000 2,52,000 मान्य पर्यंत जाते. त्यामुळं जत 1 अधिक जत कवठेमहांकाळ 2 असा एक मतदारसंघ होतो. आता पलूस कडेगाव आटपाडी खानापूर आणि तासगाव हे 5 तालुके पुन्हा प्रादेशिक दृष्ट्या सलगतेनं आटपाडी विटा खानापूर लगत आहे त्याला कडेगाव लगत आहे त्याला तासगाव लगत आहे त्याला कवठेमहांकाळ लगत आहे. या 5 तालुक्याचे पुन्हा
4 मतदारसंघ केले जातील. असं मिळून 12 म्हणजे वाळवा एक, वाळवा एक, शिराळा एक, वाळवा 2, वाळवा अधिक मिरज 3, सांगली 4, मिरज 5, मिरज कुपवाड ग्रामीण 6, पलूस 7, कडेगाव 8, खानापूर अधिक आटपाडी 9, तासगाव 10, कवठेमंकाळ अधिक जत 11 आणि जतचा 12 असं साधारण कमी जास्त फरकातनं हे मतदारसंघ 12 विधानसभेचे मतदारसंघ आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतील प्रादेशिक सलगतेच्या हिशोबानं. मग काय गरज लगत आहे, काय एखादं मंडळ इकडं घेतलं जाऊ शकतं किंवा पोलीस विभाजन होऊ शकतं, अशा आपण एक साधारण अनुमानानं आपण हे आकडेवारी काढलेली. आता हे विधानसभा मतदारसंघाचं आहे. आता लोकसभा मतदारसंघाचं जर मानायचं झालं तर आपला लगत जिल्हा फक्त कोल्हापूर जिल्हा आहे. आपल्याला इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या 10 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यांचे 15 होणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 2 लोकसभेचे पूर्ण मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात होऊन त्यांच्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ शिल्लक राहतील. आपल्याकडे 12चे 2 लोकसभेचे मतदारसंघ होऊ शकतील, परंतु प्रादेशिक सलगतेनं जो कोल्हापूरला मग कुठला भाग जोडायचा हा प्रश्न आला तर प्रादेशिक सलगतेनं आपल्या जिल्ह्यातले 3 मतदारसंघ इकडचे मिरज तालुक्यातले असतील किंवा वाळवा तालुक्यातले असतील, शिराळा तालुका, हे जे प्रादेशिक सलग आहेत ते 3 मतदारसंघ अधिक कोल्हापूरचे 3 असा एक नवीन लोकसभा मतदारसंघ होऊ शकेल आणि एक सांगली धरून एक आपला लोकसभेचा मतदारसंघ होऊन पुन्हा 3 मतदारसंघ आपले शिल्लक राहणार आहेत. आपल्याला प्रादेशिकला सलगतेनं आपण सातारा किंवा सोलापूर इथलं सांगोला मंगळवेढ्याच्या हिशोबाने आपल्याला प्रादेशिक सलगतेला 2 जिल्हे आहेत. त्यामुळे राहिलेले 3 हे जर सोलापूरला जातील किंवा साताऱ्यामध्ये जाऊ शकतील. ही रचना शेवटी जी डिलिमिटेशन कमिशन आहे त्याच्या सूचनेनुसार सगळं कामकाज होणार आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात प्रामुख्यानं आपण जर विचार करायचा झाला तर 12 विधानसभेचे मतदारसंघ होणार आहे. आता याच्यामधले 4 विधानसभा मतदारसंघ हे महिलांच्यासाठी राखीव होणार आहे. आता 4 विधानसभा मतदारसंघ महिलांचे राखीव काढत असताना त्यांनी एक साधारण सूत्र सुचवले. आता त्या मान्यता पुढच्या टप्प्यामध्ये त्याला मिळून जाईल. त्यांनी असं केलं की पारदर्शकता आणायची झाली तर 1, 2, 3 अशा 3 चिठ्ठ्या टाकायच्या आणि त्या 3 चिठ्ठ्यामध्ये एक चिठ्ठी उचलायची. म्हणजे समजा 3 मध्ये 1 नंबरची चिठ्ठी जर निघाली चिठ्ठी बाहेर तर 1, 4, 7, 11, 14, 17 ह्या नंबरचे जे मतदारसंघ असतील हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव होतील. म्हणून पुन्हा अन्याय मतदारसंघ तयार झाले, त्याला नंबर दिला, चिठ्ठ्या टाकल्या आणि ते मतदारसंघ महिलांच्यासाठी राखीव होते. पण 4 मतदारसंघ हे महिलांच्यासाठी राखीव आपल्या जिल्ह्यातले पण होणार आहेत. कारण तसे नंबर आपले 1 ते 12 नंबर येणारच आहेत ना त्या क्रमाच्या हिशेबाने. 4 महिलांच्यासाठी राखीव होते. महाराष्ट्रात जे लोकसभेचे आहेत ते याचा कुठला मतदारसंघ लोकसभेचा राखीव होईल आज आपण काय सांगू शकत नाही. पण त्याला सुद्धा हे सूत्र 1 ते 72 असं त्यामध्ये लावलं जाईल मतदारसंघ लोकसभेचा आणि त्याला हे महिलांचा आकडेवारी निश्चित केली जाईल. तर साधारण अशा पद्धतीचे तरतुदी आहेत. हे डिलिमिटेशन ऍक्ट 1972 साली झाला. 71ची जनगणना धरून त्याप्रमाणे 78 सालापासून नव्यानं निवडणुका झाल्या. पुन्हा डिलिमिटेशन ऍक्ट 2002 ला झाला. त्याचं 2009 पासूनच्या निवडणुका म्हणजे त्या नवीन निवडणूक झाला. आता डिलिमिटेशन ऍक्ट 2026 हा 16 तारखेला लोकसभेसमोर येणार आहे. त्याच्या आधारानं ही रचना पुढच्या काळामध्ये 2 वर्ष 2.5 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण होऊन येणारी 29 सालची लोकसभेची निवडणूक एप्रिल-मे 2029 ला जी होणारी लोकसभेची निवडणूक आहे ती आणि ऑक्टोबरला होणारी विधानसभेची निवडणूक ही नव्या मतदारसंघानुसारच महिला आरक्षण देऊनच होणार आहे. ही साधारण कायद्याची आणि त्याची परिस्थिती आपल्यासमोर निवेदन केली आहे. डिलिमिटेशन ऍक्ट जसा लोकसभेमध्ये येणार आहे, लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना हा एक वेगळा घटक आहे, विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना एक वेगळा घटक आहे. लोकसभा मतदारसंघासाठी तुम्ही जसं म्हणताय की राज्य ही बाउंड्री असणार आहे, तशी विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाही बाउंड्री असणार आहे. मग
डिलिमिटेशन ऍक्ट जसा लोकसभेत पारित केला जाणार तसा विधानसभेत पण तो पारित करावा लागणार का? नाही. राज्याची मार्गदर्शक सूचना वेगळ्या काही असणार का? ह्या डिलिमिटेशन ऍक्ट प्रमाणे सगळ्या भारताचंच रचना करायची आहे ना. हा कायदा भारतासाठी लागू होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले विधानसभा आणि विधानसभेचा मतदारसंघ झाल्याशिवाय लोकसभेचा मतदारसंघ होऊ शकत नाही. आणि कायदा लोकसभेसाठी केल्यानंतर तो ऑटोमॅटिक विधानसभेला लागू आहे. आणि जे कमिशन नेमलं जाते त्याला मदत करायला आता इथलं आपलं अधिकारी राज्य निवडणूक आयुक्त निवडणूक नाही राज्याचे त्याला सहकार्याला अधिकारी असतील. कमिशन वेगळं वेगळं कमिशन आहे. डिलिमिटेशन कमिशन हे तरतूद ती वाचून दाखवतो तुम्हाला कमिशनची मोठं आहे ते. कॉन्स्टिट्यूशन ऑफ डिलिमिटेशन कमिशन called as delimitation commission, which shall consist of 3 members following 2 members each, of whom shall be a person who is or has been judge of the Supreme Court or of High Court to be appointed by the central government. म्हणजे दोघं जण सगळेजण ऐका, दोघं जण हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट दर्जाचे जज हे त्या कमिशनचे मेंबर असतील. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.